नमस्कार. इकडे पांडवांचा वनवासाचा कालावधी आता संपलाय आणि त्यांना आता 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी जायचंय. असं जायचंय की अचानक गायब झालं पाहिजे. जिथे राहतायत तिथे त्यांचा मागमूस नाही सापडला पाहिजे. एवढंच काय, कुठे जातायत हे नाही कळलं पाहिजे. जिथे जाणार आहेत तिथे सुरक्षित राहिले पाहिजेत, एकत्र राहिले पाहिजेत आणि हे एकत्र आहेत हे जिथे राहतायत तिथे पण नाही कळलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी 6 जण आलेत असं जिथे गेले तिथे पण नाही कळलं पाहिजे. अशी सगळी स्थिती आहे. अशा वेळी पांडवांनी मिळून ठरवलंय की आता आपल्याला कुठे जायचंय. वेगवेगळ्या ठिकाणी जाता येणार नाही. पुन्हा सुरक्षिततेचा प्रश्न येतो. द्रौपदीला कुठे सोडायचा हा प्रश्न येतो. त्यामुळे एकाच ठिकाणी जायचं हे ठरतंय आणि दोघांनी सगळ्यांनी मिळून बसून ठरवलंय की आपण आता मत्स्य नरेश विराट नरेशाकडे राहायला जायचंय. या विराट नरेशाकडे राजा विराटाच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामाला माणसं लागतात आणि राजाला माणसं बदलण्याची सवय आहे. जरा लहरी राजा असला की असंच होतं. आणि या लहरी राजाला वेगवेगळ्या स्वरूपाची माणसं कामाला लागतात हे ओळखलंय त्यांनी आणि अशा कामाला माणसं लागल्या राजा ठिकाणी जायचं असतं. बघा, प्लेसमेंट एजन्सी नसताना ठरवलंय कुठं जायचंय. म्हणजे आपल्यासाठी कोणता मालक योग्य आहे, एखाद वर्ष ठेवणारा, फार काही चौकशा न करणारा, प्रिव्हियस रेकॉर्ड दे, कुठे नोकरी केली आहे सांग, असं काहीच न विचारणारा, सांगितलेल्या कथांच्या वरती विश्वास ठेवणारा, असं एखादं राज्य लागणार आहे. नाही तर तुझं आधीचं पगार पत्रक आण, मग ते बँकेचं पत्रक आण, असलं काही नाही. ज्याला माणसांची गरज वारंवार लागते, ज्याच्याकडे माणसं टिकत नाहीत, असा राजा निवडायचा आहे आणि अशा राजाकडे कामाला जायचंय. नुसतं असं करून जमणार नाही. आता त्या वेगवेगळ्या कामाला जायचंय तर वेगवेगळी कौशल्य असली पाहिजेत. आतापर्यंत जे वनवासाच्या काळामध्ये शिकलंय, ज्ञान मिळालंय, त्याचा आता उपयोग होणार आहे. त्यामुळे या सगळ्यांनी पहिल्यांदा आपली शस्त्रास्त्र गोळा केलीत आणि ही शस्त्र गोळा करून एका रात्री गुपचूप जाऊन सगळी शस्त्र शमीच्या झाडावरती बांधून ठेवून दिली आहेत. एका डोलीमध्ये लपवून ठेवून दिली आहेत. एक अशा झाडाच्या अशा ठिकाणी की ते कुणाला सापडणार, निबिड अरण्यात जाऊन ठेवून दिली आहेत आणि त्याला आपल्या आपल्या ओळखीच्या खुणा करून ठेवल्यात. म्हणजे पुन्हा बाहेर आले की आपापली शस्त्र काढता यावीत याची ती व्यवस्था आहे. आणि आता जाण्याचं प्लॅनिंग सुरू झालंय. शस्त्र ठेवून दिली आहेत, जायचंय. कारण शस्त्र सोबत घेऊन जाता येणार नाही. बरं, नेले तर राज्यात कुठं ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा कळलं शस्त्र लपवलेल्या ठिकाणी कळलं. बरं, अशा ठिकाणी लपवावे लागतील, शोध घेतल्यावर सापडू नयेत. कुणाच्या घरात ठेवले आणि एखाद्या गुप्तहेरानं ते शस्त्र बघितले आणि जाऊन सांगितलं दुर्योधनाला, म्हणजे इथे शस्त्र लपवलीत म्हणजे हे नक्कीच इथं आहेत. मग काय करायचं. त्यापेक्षा आपली शस्त्र अशा जंगलात ठेवायची की त्या राज्यापासून लांब आहे. मग त्या राज्यात जायचं. आधी गायब व्हायचं, शस्त्र लपवायची, पुन्हा त्याच ठिकाणी वापस यायचं, पुन्हा शस्त्र लपवून झाल्यावर काही थोड्या वेळ लोकांच्या नजरेत राहायचं, वस्त्र बदलायची, नावं बदलायची आणि गायब व्हायचंय. हे सगळं अचानक घडलं पाहिजे आणि ते त्यांनी अगदी गुपचूप पद्धतीनं केलंय. बसलीत एकत्र आणि काय काय करायचं, कुठे जायचं ठरलंय. विराट नरेशाकडे जायचंय, त्याला वेगवेगळ्या माणसांची गरज आहे. मग युधिष्ठिरानं जे बृहदाश्रव ऋषीकडं शिकलंय त्याचा उपयोग करून घेतलाय. त्यांनी बरोबर ब्राह्मणाचं रूप घेतलंय, नाव घेतलंय कंक, राजनीती निपुण आणि द्यूत निपुण असल्याचं स्वतःला सांगितलंय की मला द्यूत खेळण्यातलं उत्तम ज्ञान आहे आणि मी राजनीतीमधला देखील जाणकार आहे. द्यूत खेळण्यात युधिष्ठिर माझी मदत घेत होता हेही त्यानं सांगितलंय आणि युधिष्ठिरानं नाव स्वतःला धारण करून घेतलंय कंक. आता युधिष्ठिराचं नाव कंक झालंय. भीमानं स्वतःसाठी बल्लव हे नाव घेतलंय आणि भीमानं उत्तम स्वयंपाक करता येतो, आपण पाककला निपुण आहोत असं स्वतःला घोषित केलंय. बल्लव नाव घेतलंय आणि पाककला निपुण असल्यामुळे कुठे पाकशाळेत नोकरी मिळते का यासाठी भीम प्रयत्न करणार आहे. अर्जुन स्वर्गात गेला होता, अप्सरेला नाही म्हणला होता. अप्सरेने त्याला शाप दिला होता की तू नपुंसक होशील. मग इंद्राने मध्येच काही सांगितलं होतं
की जरा थोडंसं माझ्या पोराला नीट कर की बाई, तेव्हा 1 वर्ष निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं आणि अर्जुनानं आपलं पुरुषाचं रूप त्यागून तृतीय पंथीयाचं रूप धारण केलं आहे आणि स्वतःला नाव घेतलं आहे बृहन्नडा आणि तो बनलाय नृत्य शिक्षिका की शिक्षक, कोणताही नृत्य शिक्षक बनलाय, नृत्य निपुण आहे आणि बृहन्नडेचं रूप घेतलंय. कारण अर्जुनाला कळलंय की उत्तर राजाच्या दरबारामध्ये, विराट राजाच्या दरबारामध्ये उत्तरा नावाची एक कन्या आहे आणि तिला नृत्य शिक्षकाची आवश्यकता आहे. नृत्य शिकवण्याच्या निमित्ताने अर्जुन जायचं ठरवलंय आणि त्याने स्त्रीवेश परिधान करून बृहन्नडेचं रूप घेतलं आहे आणि अर्जुन तिथे शिकवण्यासाठी तयार झालाय. नकुलानं स्वतःचं नाव घेतलंय ग्रंथिक आणि हा नकुल ग्रंथिक बनून अश्व प्रशिक्षक बनला आहे, घोडे सांभाळणारा बनला आहे आणि त्याला घोड्याला प्रशिक्षण देणे, सांभाळण्याचं उत्तम काम जमतं म्हणून विराटाच्या दरबारात अश्व प्रशिक्षकाची नोकरी मागण्यासाठी हा गेलाय. एकमेकांची ओळख नाहीये दाखवायचंय, तरीही रस्त्यात भेटला असं सांगायचंय, असा सगळा तो प्रकार आहे. सहदेवाला सुद्धा नवीन नाव मिळालंय आणि सहदेवाचं नाव आहे नैतिपाल आणि हा सहदेव झालेला आहे गोपालक. हा गोपालक बनून सहदेव जाणार आहे. आता उरली होती द्रौपदी आणि द्रौपदीला काम मिळालंय रंगभूषणाचं, आपल्या ब्युटी पार्लरचं आणि द्रौपदीनी नाव घेतलंय स्वतःला सैरंध्री. ती दासी बनून, रंगभूषा करणारी बनून विराटाच्या दरबारात महाराणी सुदेशनाच्या सेवेमध्ये जाणार आहे. या सगळ्यांना वेगवेगळी कामं मिळालेली आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याला स्वतःला बदलून घेतलंय आणि ठरवलंय की ही नावं घ्यायची. वेगवेगळ्या वेळी जायचं आहे, एकत्र जायचं नाहीये. कारण 6 जण एकत्र म्हणजे अंदाज येऊ शकतो 5 पांडव, 1 द्रौपदी, 1 स्त्री आहे, हा अंदाज येऊ शकतो. त्यामुळं वेगवेगळ्या वेळी जायचंय, एखाद दुसऱ्याची ओळख द्यायची आहे. एकाच्या परिचय आणि दुसरा, दुसऱ्याच्या परिचय आणि तिसरा, असा तिथे गेला पाहिजे, अशी व्यवस्था करायची आहे. आणि सगळे विराट राजाच्या नगरीमध्ये तिथे नोकरी करण्यासाठी प्रवेश करते झालेले आहेत आणि त्यांना नोकरी मिळते का ते बघायचं आहे. नोकरी मिळणार आहे का आणि अजून काय वेगळं होणार आहे त्यांच्या आयुष्यात हे आपण बघूया पुढच्या भागामध्ये.